पुढे आत घ्या पिढे पिढे व्यापाऱ्यांना तुम्ही बी आवाहन करा, व्यापाऱ्यांनी सहकार्य करा. दोन्ही गाड्या आहेत तिकडून आली इकडून दिले ना तुमचं बरोबर मोकळा राहायला पाहिजे. बाकी त्या उद्देश थोडं बांधायचं नाही. आठवडे बाजाराचा आज आम्ही सर्व सरपंच उपसरपंच व सदस्याच्या नियोजनाखाली आपल्या आठवडे बाजाराचं नियोजन लावलं. एका साईडला मिरच्यावाले, मसाल्यावाले, भाजीपाल्यावाले, फळफळाचे सगळे असे दुकाने वेगवेगळे करण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला व पुढच्या आठवड्यापासून ते सगळ्यांनी सहकार्य केलं की आम्ही पुढच्या आठवड्यात आम्ही तुम्ही दाखवलेल्या जागा बसू. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. खर्डा ग्रामपंचायतच्या वतीनं आपले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब सर्व कर्मचारी यांच्या खर्डा आठवडे बाजार गुरुवार दिवशीच असतो. या ठिकाणी जी बसण्याची शेतकऱ्याची असन दुकानदारांची असन विस्कळीतपणा आहे हे आपल्या सुसज्जपणे चांगल्या व्यवस्थितरित्या करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात बाजार भरला पाहिजे. जी बैठक व्यवस्था आहे जी वट्याच्या खाली लोक बसायचे ते आता वट्यावर बसले पाहिजे. जे पाल मोठ्या प्रमाणात लावायचे ते पाल आता वट्यावरच लावण्यात यावा असं सर्व शेतकऱ्यांना सर्व दुकानदारांना या ठिकाणी ग्रामपंचायती वतीने सूचना देण्यात आली आणि सर्व दुकानदार सर्व शेतकरी मंडळी सर्वजण ग्रामपंचायत सहकार्य करायला तयार आहे. 2-3 बाजारामध्ये चांगल्यापैकी खर्ड्याचा बाजार भरल असंच या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून दिसून आलं. ग्रामपंचायतच्या वतीने खर्डा आठवडे बाजारामध्ये सर्व व्यापारी, विक्रेते, शेतकरी, ग्राहक यांच्यासाठी खर्डा ग्रामपंचायतीने निर्णय घेतला तर प्रथमतः एक खरेदीकर म्हणून मी स्वागत करतो. खर्डा आठवडा बाजार हे ह्या परिसराचा सर्वात मोठा बाजार असल्यामुळं इथं बरीचशी उलाढाल होती. पण व्यापाऱ्यांच्या चुकीच्या बैठकीमुळं सर्व ग्राहकांना विक्रेत्यांना अनेक समस्या तोंड द्यावं लागत होतं. तर एक गावकरी म्हणून सर्व व्यापाऱ्यांना आम्ही अशी विनंती करतो की ग्रामपंचायतीने जे नियम आखून दिलेत त्या नियमानुसार त्यांनी आपापली दुकानं लावायचे. त्याचे कारण खर्ड्याचा बाजार खूप मोठा आहे. बरेचसे वटे आपले मोकळे राहतात पण लोक वाट्यावर न बसता खाली बसतात. त्याच्यामुळं ग्राहकांना विशेष करून महिला मंडळांना खूप त्याचा त्रास होतो. चोऱ्यामाऱ्याचं प्रमाण वाढतं. तेव्हा ते सगळं टाळण्यासाठी खर्डा ग्रामपंचायतने आवाहन केल्यानुसार भाजीची एक लाईन असावी, मिठाईची एक लाईन असावी, स्टेशनरी दुकानाची एक लाईन असावी अशा पद्धतीने जे आखून दिलंय त्या पद्धतीने लोकांनी सहकार्य करावं एवढे असे सर्वांना जाहीर विनंती करतो. ते 12 वाड्याची लोक येतात बाजारला. इथं जनावराचा भरपूर त्रास आहे. इथं मारतेत जनावर, माळव्यात तोंड घालतेत. भरपूर त्रास आहे. ह्याचा अगोदर बंदोबस्त करा.